महाराष्ट्रातून आतापर्यंत कुणाकुणाला अटक करण्यात आली आपण पाहूया। ज्या तिघांची नावं आपण पाहिली ते तिघेही आहेत आणि यासोबतच शिवराज मोटेगावकर याला देखील लातूरमधून अटक करण्यात आली आहे। याशिवाय शुभम खैरनार नाशिक, धनंजय लोखंडे अहिल्यानगर आणि मनीषा वाघमारे पुणे अशा 7 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे। लातूरमध्ये नीट पेपर फुटी प्रकरणाच्या तपासाला आणखी वेग आला। सीबीआयचं पथक आज लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झालं। पथकानं काही वेळ पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली। तपासाच्या अनुषंगानं महत्त्वाच्या कागदपत्रांबाबत स्थानिक पोलिसांकडील माहितीची देवाणघेवाण झाल्याची शक्यता व्यक्त केली जाते। नीट पेपर फुटी प्रकरणाच्या तपासाला मोठ्या प्रमाणात वेग मिळालेला आहे। सीबीआयचं पथक आज लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांना भेटण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात आलं होतं। पथक बराच वेळ या ठिकाणी होतं। त्यांनी या 2 अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली। तपासाच्या अनुषंगाने महत्त्वाच्या कागदपत्राबाबत तसेच स्थानिक पोलिसांकडील माहितीची देवाणघेवाण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। गेल्या काही दिवसापासून सीबीआयकडून लातूर आणि परिसरातील डॉक्टर, विद्यार्थी, संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू असून तपासाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे। ज्या पद्धतीनं या भागातील डॉक्टर्स असतील, त्यानंतर कोचिंग क्लासेस आणि त्यांनी ज्यांना पेपर विकलेले आहेत असे जे नेटवर्क दिवसेंदिवस वाढताना दिसतंय ते तपासात सीबीआयच्या येतंय आणि त्याबद्दल स्थानिक लोकांबाबतची काही माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी सीबीआयचं पथक लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झालं होतं। तिथे जवळपास अर्धा तास चर्चा झाली आणि त्या चर्चेतून तपासाची पुढची दिशा स्पष्ट होताना दिसते। सीबीआय हळूहळू तपासाचा वेग वाढवते आणि जे नेटवर्क आहे ते नेटवर्क उघड करण्यासाठी तपास त्यांचा त्याच पद्धतीनं सुरू आहे। निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर। धाराशिवमध्ये नीटच्या पेपरनंतर आणि निकाल लागायच्या आधीच विद्यार्थ्यांच्या अभिनंदनाचे बॅनर लागले होते। खासगी क्लास चालकाकडून हे बॅनर लावत MBBSला विद्यार्थी पात्र ठरतील असा दावा केल्याचं आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष सुधीर पाटील यांनी म्हटलं। तर संबंधित क्लास चालकाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे। कोट 2 कोट ज्यांच्या पालकाचं उत्पन्न आहे असे किती विद्यार्थी असतील? मी त्यांना विचारलं, आपल्याला पालक शिकवायचे नाहीत, आपल्याला विद्यार्थी शिकवायचे आहेत। बौद्धिक क्षमतेनं आपले जे 400-500 विद्यार्थी आहेत त्यांना आपण नाही सर, त्याला आपण एक वेगळ्या पद्धतीनं कोचिंग देऊ आणि त्याला 100% सक्सेसचा रेट देऊ। त्यांनी परीक्षेच्या निकाला अगोदरच सांगितलं होतं 600+ आमचे पेपर राहतील। अभिनंदनाचे बॅनर लावलेत। अजून परीक्षा व्हायच्या होत्या त्याच्या अगोदर, म्हणजे परीक्षेचे निकाल यायचे होते त्याच्या अगोदर यांनी बॅनर लावले। एवढा कॉन्फिडन्स ह्याला कुठून आला? राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भातील सुरू असलेल्या चर्चांसंदर्भातली बातमी पाहूया। विलिनीकरणासंदर्भात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून वारंवार सकारात्मक वक्तव्य होत असतानाच आता अचानक विलिनीकरण होणार नसल्याचं का सांगतात असा प्रश्न हसन मुश्रीफांना पडला। या संदर्भात चर्चा करणार असल्याचं मुश्रीफांनी सांगितलं। यावर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी उत्तर दिलं। मुश्रीफांच्या वक्तव्याचं आश्चर्य वाटत असून अजितदादांची इच्छा आम्हाला पूर्ण करायची होती, मात्र तेव्हा आम्हाला कशा प्रकारे दाखवलं याचं स्पष्टीकरण शशिकांत शिंदेंनी दिलं।